हॅलो मंडळी, कसे आहात सर्व? आज आम्हाला जायचं होतं एका एंगेजमेंट प्रोग्राममध्ये. त्यामुळे सकाळला टेस्टी असा पोहा बनवून घेतला. फटाफट रेडी व्हायला घेतले, कारण तयार व्हायला मी जास्त वेळ घेते घरात. फर्स्टली छान ॲलोवेरा जेल लावून घेतले, कन्सिलर आणि फाउंडेशन छान सेट करून घेतले. त्यानंतर आय मेकअपसाठी काजळ, आयशॅडो, आयलायनर लावून घेतले, मस्करा लावून घेतला. त्यानंतर लिपस्टिकमध्ये माझ्याकडे 2 शेड अवेलेबल होते, त्यापैकी ब्लड रेड चूज केला आणि त्याला अप्लाय केला. आय डोंट नो या साडी कलरसाठी तो मॅचिंग आहे की नाही. तो शेड माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मी तोच अप्लाय केला. त्यानंतर आयब्रोजला फिल करून घेतले, ज्वेलरी लावून घेतली. त्यावेळेला फक्त माझी हेअरस्टाईल बाकी होती. तेवढ्यात हजबंडचं पुन्हा रडगाणं सुरू झालेलं. रावणा प्रोग्रामसाठी हा कुर्ता मी सिलेक्ट करून दिलेला, पण त्यांना अजिबात आवडलेला नाही. म्हणाले माझ्यावर तो बिलकुल सूट नाही करत आहे, ऑड दिसतोय. बट माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला तो त्यांच्यावर परफेक्ट वाटत होता. काय मी पण अट घातली की तुम्ही जर हा कुर्ता वेअर नाही केला तर मी प्रोग्रामला सुद्धा येणार. त्यानंतर मी फटाफट हेअरस्टाईल करून घेतली. मग बॅक साईडनी हेअरस्टाईल आणखी छान दिसावी म्हणून मी त्यावर राऊंडनं फ्लावर हुक लावून मागितला. ओव्हरऑल माझा लुक कसा वाटतोय मंडळी, कॉमेंटमध्ये नक्कीच सांगाल. आणि इथे झाले मी झटपट रेडी अगदी कमी वेळात. त्यानंतर छान गरमागरम पोहा खाऊन घेतला. मी पोहा फस्त करेपर्यंत बाकी माझे फॅमिली मेंबर्स पण रेडी झालेले होते आणि आम्ही निघालो सरळ एंगेजमेंट हॉलसाठी. लोकेशन जास्त लांबची नसल्यामुळे फार गडबड नव्हतीच. पुष्कळ दिवसांनी हॉस्पिटल आणि घर हे 2 लोकेशन सोडून मी वेगवेगळ्या लोकेशनवर आलेली, तर मला खूप छान वाटत होतं. बॉडी हायड्रेट राहावी म्हणून नारळ पाणी पिऊन घेतले आणि इथे एंट्री होते या क्यूट कपलची. दोघांनी छान छोटासा डान्स केला, सोबत खूप छान दिसत होते. मस्त एंट्री झाली. सो आम्ही या दोघांना असंच सोबत आणि आनंदी ठेवू. त्यानंतर रिंग एक्सचेंज झाली, केक कट झाला आणि आम्ही प्रोग्रामला रामराम केला आणि घरच्यासाठी निघालो. व्हिडिओ घेत असताना ऑकवर्ड फील करणारे माझे राव, मावशी आणि माझं लहान दीर. या उलट नेहमी एक्सायटेड असणाऱ्या या माझ्या ब्युटिफुल ननदबाई. ओके बाय, थँक्स फॉर वॉचिंग.